शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला येथे 50 बनावटी सायलेन्सर नष्ट करण्यात आल्याबाबत अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री बच्चन सिंग साहेब यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला व अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालकांवर वेगवेगळ्या विशेष मोहीम राबविण्यात आल्या होत्या। त्यामध्ये कलम 198 मोवाकाप्रमाणे बुलेट मोटारसायकल बनावटी सायलेन्सर वापरून कर्कश व मोठे मोठे आवाज करून फटाके फोडणारे वाहन चालकांवर बनावटी सायलेन्सरची विशेष मोहीम राबविण्यात आली होती। सदर मोहिमेदरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला 50 बनावटी बुलेट सायलेन्सर जप्त करण्यात आले आहे। सदर जप्त बनावटी सायलेन्सर नष्ट करण्याकरिता माननीय विद्वान कोर्ट यांची परवानगी घेऊन माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मान्यतेने श्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग, श्री मनोहर दाभाडे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग मूर्तिजापूर व श्री सुनील किंगे पोलीस निरीक्षक शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला यांच्या उपस्थितीत दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12 वाजता शहर वाहतूक नियंत्रण शाखा जुने पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला समोरील आम रोडवर जप्त असलेले 50 बनावटी बुलेट सायलेन्सर रोड रोलरद्वारे नष्ट करण्यात आले व त्यांची कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात आली। याकरिता बुलेट वाहनधारकांनी आपल्या बुलेट वाहनाला कंपनीकडून प्राप्त मूळ सायलेन्सरचाच वापर करावा। बनावटी सायलेन्सर आढळून आल्यास यापुढे सुद्धा मोवाकाप्रमाणे दंडात्मक कारवाई करून सायलेन्सर जप्त करण्यात येईल। वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहन चालविताना सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे व आपल्या वाहनांवर पेंडिंग दंड असल्यास त्वरित वाहतूक पोलीस किंवा शहर वाहतूक कार्यालय येथे दंड भरावा, असे आवाहन माननीय श्री बच्चन सिंग साहेब पोलीस अधीक्षक अकोला यांनी अकोला जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे। नियंत्रण शाखा अकोला यांना माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह साहेब यांनी निर्देश दिले की जानेवारी महिन्यापासून ते आज पावेतो अकोला शहरामध्ये जे कर्कश बुलेटला सायलेन्सर बसवलेले आहेत, जे RTO नियमाविरुद्ध आहेत, जे मॉडिफाईड आहेत, असे सर्व सायलेन्सर त्या गाड्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून ते सायलेन्सर जप्तीची कार्यवाही करण्यात आली होती। ते आम्ही एकूण 50 सायलेन्सर जप्त केले होते। ते 50 सायलेन्सर नाश करण्याची आम्ही न्यायालयाकडून रीतसर परवानगी घेऊन रीतसरपणे ते आज रोजी रोलरद्वारे नष्ट करण्यात आलेले आहेत। आणि आमची जनतेला विनंती आहे की जे कर्कश सायलेन्सर बुलेटवर बसवतात त्यांनी यापुढे बसवू नये, बसवल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल। धन्यवाद। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।